जया एकादशी सर्व एकादशींमध्ये अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी, मनुष्याला भोग आणि मोक्ष प्रदान करणारी आहे. फक्त एवढेच नाही, तर ब्रह्महत्येसारख्या महापापांचा आणि भयंकर पिशाच योनीचाही नाश करणारी ही एक अद्भुत एकादशी आहे. श्रीकृष्ण राजा युधिष्ठिरांना सांगतात, पूर्वी स्वर्गलोकात देवराज इंद्र राज्य करीत होते. नंदनवनात देव, अप्सरा आणि गंधर्व आनंदात विहार करीत असत. एकदा देवराज इंद्रांनी भव्य उत्सवाचे आयोजन केले. त्या सभेत 50 कोटी गंधर्व नृत्य आणि गायन करीत होते. त्या गंधर्वांमध्ये पुष्पदंत आणि माल्यवान हे 2 प्रमुख गायक होते. परंतु मोह आणि अहंकारामुळे त्यांचे मन विचलित झाले आणि त्यांचे गायन अशुद्ध झाले. ताल चुकला, गीत खंडित झाले. हे पाहून देवराज इंद्र क्रोधित झाले आणि म्हणाले, तुम्ही माझ्या सभेत माझा अपमान केला आहे. या अपराधासाठी तुम्ही दोघेही पिशाच योनीत जाल. इंद्रांच्या शापामुळे ते दोघे तत्क्षणी पिशाच बनले आणि हिमालय पर्वतावर पडले. तेथे त्यांना तीव्र थंडी, भूक, तहान आणि भय सहन करावे लागले. ना झोप ना शांती. किती भयंकर शिक्षा. आणि अशाच दुःखद अवस्थेत माघ शुक्ल एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी त्यांनी अन्न त्यागले, पाणीही त्यागले, कोणत्याही प्राण्याची हिंसा केली नाही आणि रात्रभर जागरण केले. अशा प्रकारे त्यांच्याकडून जया एकादशीचे व्रत पाळले गेले. त्या एकादशीच्या पुण्यप्रभावाने त्यांची पिशाच योनी नष्ट झाली. द्वादशीच्या दिवशी ते पुन्हा तेजस्वी गंधर्व झाले. आकाशातून दिव्य विमान आले आणि ते दोघे स्वर्गलोकात परत गेले. देवराज इंद्रांनी आश्चर्याने विचारले, तुमचा शाप इतक्या लवकर कसा नष्ट झाला? तेव्हा गंधर्व म्हणाले, हे देवराज, माघ शुक्ल एकादशीच्या दिवशी अनाहूतपणे आमच्याकडून जया एकादशीचे व्रत पाळले गेले. त्याच प्रभावाने आम्ही मुक्त झालो. म्हणूनच माघ शुक्ल एकादशी म्हणजेच जया एकादशी ही पद्मपुराणाने सांगितलेली मोक्षदायिनी तिथी आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर पुढची कोणती पौराणिक कथा ऐकायची आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.